नमस्कार, मी शालू आळणी तुमच्या सर्वांचं लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत ही करडीची भाजी। करडीची भाजी हिवाळ्यामध्ये मिळते। ही भाजी आता मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली। याची पानं असे लांब लांब असतात म्हणून याला आपल्याला थोडी बारीक कापून घ्यायची आहे। सर्व भाजी मी आता अशी बारीक कापून घेतली। भाजीला फोडणी देण्यासाठी आपण इथं एक पॅन ठेवली आहे मी इथं गॅसवर आणि त्यामध्ये ही 2 चम्मच मी तेल घातले। या भाजीला काही जास्त साहित्य लागत नाही आणि पटकन होते। तर कोणी या भाजीला उकळून घेतं, पण मी उकळून घेत नाही कारण पालेभाजी जास्त शिजवू नये। ही भाजी शिजवल्यावर याच्यामधले व्हिटॅमिन जातात म्हणून आपण भाजी शिजवून नाही घ्यायची। त्याला फक्त मी 2 पाण्याने स्वच्छ धुतलं आणि बारीक करून घेतली। आता फोडणीसाठी इथे मोठा कांदा कापून घेतला मी। तो कांदा आता मी यामध्ये घालते आणि लसूण जिरं हे मी थोडं जाडसर कुटून घेतले खलबत्त्यामध्ये ते घालते। खूप छान लागते भाजी आणि पटकन होते, जास्त काही साहित्य पण लागत नाही। तर हे कांदा लसूण जिरं आता छान परतलं की यामध्ये घालायचं आपल्याला तिखट। तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता, मी इथे लाल तिखट घालणार आहे। थोडं जास्त तिखट घालायचं आणि थोडी हळद। आता हे छान परतून झालं। यामध्ये आता आपण ही भाजी घालू। आता ही भाजी शिजल्यावर कमी होते म्हणून मीठ सुरुवातीला नाही घालायचं, मीठ सर्वात शेवटी घालायचं, नाहीतरी भाजी खारट होऊ शकते। आता याचं प्रमाण थोडं कमी झालं। आधी कढई भरून दिसत होती भाजी, आता कमी झाली। आता आपण यामध्ये मीठ घालू। चवीनुसार मीठ घालायचं। आता भाजीमधलं पूर्ण पाणी आटलं, मग आपली भाजी छान शिजली। आपल्याला ही भाजी झाकून नाही शिजवायची कारण पालेभाज्या कोणत्याही जास्त गाळ नाही शिजवायच्या। खूप छान झाली आता आपली भाजी। आता आपण गॅस बंद करू।